शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षी शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार घेण्याचा परिपत्रक GRS निघालेला होता आणि या GR नुसार माननीय शिक्षणाधिकारी एकनाथ जांभोकर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय बोरचाटे सर यांच्या प्रोत्साहनाने नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये जून पासूनच प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आणि यामध्ये मुख्य उद्देश असा होता की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यातील कला गुण जोपासणे आणि त्याचबरोबर आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जर टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि त्याच अनुषंगाने आज नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं क्षेत्रभेट आयोजित करण्यात आलेली आहे। शेतीची माहिती विद्यार्थ्यांना कळावी आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं करिअर घडवण्यासाठी प्रगतशील शेती कशी फायद्याची आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आलेली आहे। आमच्या शाळेचे शिक्षक माननीय अडसुळे सर यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत। आपण बघताय या ठिकाणी झाडं सगळीकडे दिसत आहेत। ड्रॅगन फ्रूटची लागवड सरांनी केलेली आहे आणि याची माहिती आपण थोड्याच वेळात घेणार आहोत, पण तत्पूर्वी मी मुख्याध्यापक बोरचाटे सरांनी या क्षेत्रभेटीचा उद्देश काय किंवा कोणत्या उद्देशानं तुम्ही आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत ह्या गोष्टीचा समावेश केलेला आहे। बोरचाटे सर। आनंददायी शनिवार हा एक शैक्षणिक आपला उपक्रम आहे आणि या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आपण योगासने असतील किंवा मातीचा बैल तयार करणे किंवा गणपती तयार करणे, चित्रकलेचे अनेक नमुने किंवा योगासने अशा स्वरूपात आपण वेगवेगळे आनंददायी उपक्रम राबवलेले आहेत। सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला। नमस्ते, सर्वांचं स्वागत आहे। मी राजाराम श्रीपती अडसुळे, माझं गाव असं कवटेसर आहे। शेतीकडे तुम्ही कसं वळलात आणि ड्रॅगन फ्रूटचीच पीक घ्यावं असं तुमच्या मनात कधी आलं? मॅडम, तसं माझे वडील मूळचे शेतकरी आणि शेतीची आवड ही मला सुरुवातीपासूनच आहे। पहिल्यापासूनच मी शेतामध्ये काम करतोय। सर, तुम्ही ही पूर्ण ड्रॅगन फ्रूटची शेती किती एरियामध्ये केलेली आहे? मॅडम, या ठिकाणी ही जी ड्रॅगन फ्रूटची रोपं जी लावलेली आहे मी 30 गुंठ्यामध्ये लावलेली आहे। कोणतीही जमीन लागते काय वैशिष्ट्यपूर्ण जमीन लागते? या पिकासाठी तसं पाहायला गेलं तर सगळ्या जमिनी चालतात। याची रोपं तयार मिळतात की बिया असतात? नाही, याच्या या फांद्या ज्या आहेत त्याची फांदी घेतली जाते, कलम करून रोपं तयार केली जातात आणि रोपं आणून लावली जातात। फुलच लागतं। हा, या पद्धतीचं एक बाजूला रिंग पण आहे बघा। बरोबर बरोबर 6 फुटाचा पोल आहे, त्यानंतर त्याला रिंग आहे ती जवळजवळ 1.5 फुटाचा व्यास असलेली रिंग आहे। या उंचीला हे रोप लावावं लागतं। चारी बाजूला 4 अशा पद्धतीने ही रोपं लावली की या ठिकाणी हे झाड आपलं निवडकाचं वाढू शकतं किंवा या ड्रॅगनचं वाढू शकतं। एक शंका आहे, हे आता आपलं तुमच्या शेतातलं पीक आहे, हे लाल रंगाचं दिसतं पण बाजारात आपण पांढऱ्या रंगाचं पण फळ बघतो। बरोबर, तर पांढऱ्या रंगाचं फळ आणि ह्या लाल रंगाचं फळ यात काय फरक आहे? ड्रॅगनचे एकूण 4 प्रकार आहेत। एक रेड म्हणजे लाल रंगाचं असतं, पांढऱ्या रंगाचं एक असतं, पिवळ्या रंगाचं एक असतं आणि गुलाबी रंगाचं। अशी येताना वीच विद्यार्थिनी भक्ती राजेंद्र सुतार ही सुद्धा या क्षेत्रभेटी संदर्भात आणि ड्रॅगन फ्रूटच्या शेती संदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करते। भक्ती, तुला कसं वाटलं? सर्वप्रथम मी अडसुळे सरांचे आभार मानते, कारण त्यांनी त्यांच्या शेतात आम्हाला क्षेत्रभेटीसाठी बोलवले व चांगल्या पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची माहिती सांगितली, महत्त्व सांगितले आणि त्याचे उत्पादन कुठल्या देशातून आले ते देखील सांगितले। ड्रॅगन फ्रूट खरंच आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि मी शाळेचे पण धन्यवाद मानते की त्यांनी क्षेत्रभेटीसाठी आम्हाला एवढ्या चांगल्या शेताची निवड केली। धन्यवाद। प्रतीक्षा जाधव ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया आपल्याला देते। मी सर्वप्रथम अडसुळे सरांचा आभार मानते, कारण त्यांनी त्यांच्या रानामध्ये म्हणजे त्यांच्या वनात बोलून आम्हाला वेगवेगळे असं ड्रॅगन फ्रूटची माहिती दिली आणि ते कोणत्या साली लागवड झाली आणि आपल्या भारत देशात ते कोणत्या साली आणि केव्हा। आणि सर्वप्रथम
शाळेतील शिक्षक चव्हाण सर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. चव्हाण सर, तुम्हाला काय वाटतं या ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दल? सुरुवातीला मी या ठिकाणी भेट देऊन फार आनंद वाटला. या शेती, आधुनिक शेती हे सरांनी कष्ट घेतलेला आहे स्वतः, त्यामुळे ही शेती भरलेली आहे. कार्यतत्पर शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर एकनाथ आंबोकर साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, त्याचप्रमाणे जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब भांदिगरे साहेब, सचिव राजन वाले साहेब आणि नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय बोरचाटे सर यांच्या प्रोत्साहनातून आनंददायी शनिवारचा उपक्रम आमच्या शाळेमध्ये जून पासून अत्यंत उत्साहामध्ये राबवण्यात येतो. त्या अडसुळे सरांनी मोलाची माहिती दिली, त्याबद्दल अडसुळे सरांचं शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार मानूया. मी बोरचाटे सरांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन अडसुळे सरांचे आभार मानावे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर यावेत या उद्देशानं विविध उपक्रम राबवले जातात आणि शेतीचं महत्त्व खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पटवण्यासाठी आम्ही केलेला आमच्या नवजीवन हायस्कूलचा हा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनाच आवडेल अशी आशा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद.